पुण्यातला आमचा जो काही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जे काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे। हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्र जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत। त्यामुळे पुण्यातल्या आपल्या खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा भाग असेल, देशाच्या सैन्य दलातला विषय असेल, त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा सगळ्या याच्यात आपल्या या ॲम्युनिशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुणे ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं देशभरामध्ये त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट तर नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं। केवळ गणेशवर आमचे सहकारी कर्नल लक्ष्मण साठे आम्ही खऱ्या अर्थाने हे शस्त्र वापरलेले आहोत। 71च्या युद्धामध्ये आम्ही दोघंसुद्धा जखमी झालो होतो आणि मी हे मुद्दामून पुणेकरांना सांगू इच्छितो की माझ्या बटालियनचे एका रात्रीमध्ये 71च्या युद्धामध्ये 7 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते। आता तर आमचे माननीय पंतप्रधान काय म्हणतात की कुठलंही शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटो और उसका त्याची काय म्हणतात त्याला श्रद्धांजली दो। पण आम्ही त्यावेळेला तुम्ही विश्वास नाही बसणार, परवा दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींना हा विषय जेव्हा सांगत होतो 2 मुली उभं राहून रडायला लागल्या। तर का रडायला लागल्या तर आम्ही त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून ती 47 आणि 7 जणांना डिझेल टाकून जाळलं। आपले शहीद आणि असे शहीद ह्या देशासाठी आहेत हे विशेष आहे त्या मुलींना वाटलं आणि मलासुद्धा खूप लागलं होतं आणि मी वाचलो। आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं, सुरेश यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी। म्हणून 93मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीचं काम करतो आणि सर्वात महत्त्वाचं काम ह्या देशासाठी म्हणजे कुठलं आहे की आमच्याकडं पाण्याची कमतरता आहे। आजच्या घटकेलासुद्धा पुण्यामध्ये 50 टँकर पाणी विकत आहेत। अरे आम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारख्या ज्येष्ठांना। तर आणि हा विषय घेऊन आम्ही पुण्याचं खडकवासला धरण जे स्वच्छ करतो आहे त्याच्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश आणि आणखीन त्यांची सगळी टीम जी आहे, आता ऑफकोर्स सुरेश नावं विसरतो मी आता, मला एकदम तोंडापुढं नावं येत नाहीत। तर 250 गणपती मंडळं ते धरणावर काम करतात आणि प्रदर्शनामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत। LMG ठेवलेली आहे, 2 इंच मोटर ठेवलेला आहे, मोठे विमानातून टाकणारे बॉम्ब पण ठेवलेले आहेत। तर हे सगळं वैयक्तिक वेगळं आम्ही इन्फंट्रीमध्ये आमच्याकडे बेसिकली रायफल असते, MMG असते आणि 2 इंच मोटर असते, तर 2 इंच मोटर पण तिथं आहे। तर हे पुणेकरांसाठी फार योग्य आहे। मी तर म्हणतो पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे आणि यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे गणपती मंडळाचं की त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही इतके भाग्यवान आहोत की आमच्याकडं आमच्या पुण्यामध्ये आमचे मुरलीधर मोहोळ जे पूर्वी आमचे महापौर होते तेच आता मिनिस्टर आहेत। तर त्याच्यामुळं हा विषय पूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर नाही देश पटलावर जाणं गरजेचं आहे, कारण हे सगळ्यांना हे सगळं दाखवा आपण। माझी विनंती आपल्याला हीच राहील की हा उपक्रम फार अप्रतिम आहे आणि याच्यासाठी मी सगळ्यांना सल्यूट करतो। आता आम्ही सल्यूट का करतो ते पण पुणेकरांना माहिती होणं पाहिजे। जेव्हा आम्ही सीमेवर असतो त्यावेळेला आमच्या ज्या चौक्या असतात तेव्हा रात्री बेरात्री आम्ही जेव्हा चेक करायला जातो तर आमचा जो सैनिक असतो तो लांबूनच असा हात करतो, पण जर दुश्मनचा असला शत्रू असेल तर तिकडं कुठं असेल तर त्याचा हात कुठं असतो, शस्त्रावर असतो। म्हणून मी तुमचा सगळ्यांचा पुणेकरांचा मित्र आहे। थँक्यू सर, गॉड